हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली व्लॉग. तर कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळी छानच असाल. तर बघा, सुंदर सकाळच्या सुंदर अशा शुभेच्छा. तर बघा, आज माझी ना सकाळी छानपैकी देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर मग स्वयंपाकात बघायचं होतं, म्हणून मग आर्यनला टिफिनला देण्यासाठी पटकन चपात्या वगैरे बनवून घ्यायच्या. चहा पाणी वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग पीठ मळायला घेतलं होतं बा. अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं. अगदी छान असं पीठ मळून घेतलं. त्यानंतर एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं पीठ, अगदी छान. त्यानंतर बघा, चपात्या मग खूप छान येतात आणि करायला पण भारी वाटते. आणि व्यवस्थित जर चपात्या झाल्या ना तरच असं मनाला कसं शांत वाटतं. नाहीतर स्वयंपाक जर व्यवस्थित झाला नाही तर उगाचच चिडचिड होते. ते काय बरं पण वाटत नाही. मग सुरुवातीचं पीठ मळण्यापासूनच होतं. कारण कसं होतं बघा, आपण पीठ कसं मळतो त्यावर ना बरंचसं डिपेंड राहतं. पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं, भिजलं गेलं तर चपात्या अगदी छान होतात. दिवसभर मऊसूत राहतात. आणि होतं कसं, खायला पण कसं माणसाला जरा बरं होतं. त्या पद्धतीने बघा, अगदी छान पद्धतीने पीठ मी मळून घेतलं. थोडं एक 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं. तोपर्यंत पीठ छान भिजते, तोपर्यंत मग लगेच भाजीला बनवून घेतलं बघा. अगदी तर भाजी काल संध्याकाळी चाललं होतं आर्यनच्या पप्पाचं मला पिठलं वगैरे खायचं आहे म्हणून. त्यांना पिठलं भाकरीची आठवण झाली होती. म्हणलं ठीक आहे, पिठलं वगैरे करूया. मग पिठलं बनवण्यासाठी कांदा वगैरे कट करून घेतला, मिरची, थोडासा लसूण सोलून घेतला होता बघा. अगदी आणि कामाच्या गडबडीत ना व्हिडिओ शूट करायचं लक्षात नाही राहिलं. परत मग लक्षात आल्यावर पटकन मग व्हिडिओ शूट करायला घेतलं. तर बघा, पहिल्यांदा मी ना छान अशी तेल गरम करून घेतलं. त्यानंतर त्यात मोहरी अगदी छान तडतडून दिली. त्यानंतर जिरं वगैरे टाकल्यात आणि मिरची आणि कांदा छान अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेतला बघा. अशा पद्धतीने जर पिठलं बनवलं ना खूप छान लागतं. आणि पिठल्यात मोहरी आवर्जून टाका, म्हणजे त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि खूप मस्त लागतं. अगदी साध्या पद्धतीने, खूप असं एकदम हाय लेवलचं करायचं नाही आपल्याला. अगदी साध्या पद्धतीने बघा माझा अगदी असतो. पण कसं खायला पण रोचकर लागतं आणि टेस्ट पण येते. अशा पद्धतीनं माझी भाजी असते बघा. तर अगदी बघा, छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर लगेचच कोथिंबीर निवडून घेतली आणि कट करून घेतली. त्यानंतर मग बघा माझं मी काय करते, पिठलं बनवताना ना पातेल्यात अगोदर पीठ असं फेटून घेते. म्हणजे होतं कसं, त्यानंतर गरम गरम ह्याच्यात ओतायचं म्हटलं ना मग गुठळ्या तयार होतात. तशा गुठळ्या न होण्यासाठी ना अगोदरच खाली पातेल्यात पीठ अगदी फेटून घेतलं ना खूप छान पिठलं होते आणि गुठळ्या वगैरे होत नाहीत बघा. अगदी मस्त असं दिसायला पण खूप आकर्षक दिसतं. खरं तर माझी कोथिंबीर बहुतेक संपली होती. पिठल्यात कोथिंबीर नव्हती बहुतेक. मला तुम्ही कोथिंबीर वगैरे ॲड करू शकता. खूप टेस्ट येते, मस्त येते. त्यानंतर बघा, कामात काम माझं वाढलं होतं. सकाळीच भाजीला कांदा कट करताना ना मला त्यात कॉक्रोच दिसला होता. त्याने एक डोकं खूप असं खाल्लं होतं अक्षरशः. म्हणलं एकदा बघावंच, तर अक्षरशः ना केकरांची लहान लहान पिल्लं झाली होती. अगदी खूप दिवस नाही बघा, 8 दिवसापूर्वीच कांदा आणले होते आणि त्यात म्हणजे पटकन लगेचच कॉक्रोचची पिल्ले कुठनं झाली काय माहिती. ते पटकन व्यवस्थित निवडून वगैरे घेतलं. त्यानंतर मग बघा व्यवस्थित ठेवले. म्हणजे कामात काम काहीतरी वाढलेलं असतं आपल्याला, त्या पद्धतीने झालं होतं माझं बघा.
आणि त्यानंतर मग गावाकडून आणलेलं आईनं लसूण वगैरे, आईनं देशी लसूण लावलेला होता ना गावाकडं. मग मी लसूण चटणी वगैरे सगळं गावाकडूनच आई माझी देते. मग त्यात पण बघितलं तर त्यात पण तोच प्रकार झाला होता. मग ते सगळं काढलं आणि परत मग सगळं व्यवस्थित करून त्यात पण छोटी 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 पिल्लं झाली होती. इतकं किळसवाणं वाटायला होतं ना, दिवस अक्षरशः ना डोक्यातच गेला होता माझ्या. खूप वैताग आला होता. पण म्हणतात ना, अगदी एक खूप नाही बघा, 8 दिवसापूर्वीच काढलं असेल ते, तोपर्यंत त्यात पिल्लं झाली ती. ती कसं तर वाटतं, नंतर खायला पण ते नकोसं वाटते. म्हणून अगदी व्यवस्थित असेल तर बरं वाटतं. त्या पद्धतीने झालं होतं बघा अगदी माझं. अगदी व्यवस्थित सगळं कचरा वगैरे काढून घेतला. थोडं मग असा खराब झालेला लसूण खालीच ठेवला आणि तो मग नंतर कचरा वगैरे भरून काढला. तोपर्यंत आमच्या दीदीचं मध्ये चाललेलं होतं, तिला थोडं घ्यायचं, असं चाललं होतं बघा. म्हणजे कामात काम काहीतरी वाढलेलं असतं माझं. आणि बघा कसं राहतं, कॉक्रोचनं खरं तर ना इकडं तिकडं फिरलेले असतात. आपण तेच खायचं म्हणलं का खूप कंटाळवाणं. आणि लहान मुलं जर असतं तर पटकन आजारी पडून जातात. म्हणून कसं अगदी व्यवस्थित राहिलेलंच म्हणजे जिथल्या तिथं व्यवस्थित असलं तरच ते बरं वाटतं. नाहीतर मग उगाचच आजारी पडायचं. ते इकडं तिकडं फिरतात आणि अक्षरशः लाईट घालवली ना, ते नेमकं कुठं ना कुठं तर फिरलेलंच असतं. तरी पण बऱ्याच वेळा ना हीट वगैरे असं जिथं जिथं ठेवलं होतं, बऱ्यापैकी मोठी मोठी मरून गेली होती. पण छोटी कशी काय राहिली काय माहिती. परत मग ते सगळं काढलं. त्यानंतर मग डबे वगैरे सगळं छान पुसून वगैरे घेतलं. काम करताना नेमकं आमच्या दीदीला दमवायचं असतं. कडेवर घे म्हणत होती, मग तिला घेऊन थोडं मग आवरलं पटकन. आर्यांचे पप्पा इस्त्री करत होते, त्यांच्याजवळ ती जाते. मग तिला चटका मागच्या वेळेस बसला होता जामच, म्हणून मग माझं आणि त्यांचं काम सोबतच निघलं होतं. मग मलाच बघावं लागणार होतं. तिला बघत बघत मग पटकन छान असं झाडून वगैरे काढलं, डबे वगैरे पुसून घेतले आणि मग झालं. अशा प्रकारे माझं काम होतं. हाय, कशा आहात सगळेजण? मस्त ना? तर बघा आता माझं जवळपास सगळं काम आवरून झाले. आता वाजत आले 12 वाजत आलेत. आर्यनचे पप्पा आता आर्यनला घेऊन येतील. खरं तर ते माझं काम खूप मोठं वाचले. तर बघा हिचं काम चाललंय कसं माहिती आहे का, नुसतं भिंती खात बसती, नुसती भिंती खात बसते. हाय ना? हाय म्हण. हाय. हाय. सी यू. कसं म्हणायचं? सी यू. दीदी आगाव झाली ना? झाली का? भाऊ तू कर, भाऊ. प्लीज कसं म्हणायचं? प्लीज. प्लीज म्हण. भिंती कोणी खाल्ली? कोणी खाल्ली भिंती? तू खाल्ली का? खाल्ली? मार दिया? दिव्या मार. थोडा थोडा दिव्या असतो. काय काय करायचं आहे? मोडलं? बसवा ना मग, बसव. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबनंतर माझा आनंद वाढणार असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला काही पैसे वगैरे पडणार नाहीत सबस्क्राईब करायला. जर आपल्या एका सबस्क्राईबनं जर कुणाला जर आनंद भेटत असेल तर त्याच्या आनंदात सामील होण्याचं धाडस असतं ना, ते धाडस दाखवा.
तर चला कशात. खरं तर बाहेर पाऊस वगैरे सारखा चालू आहे, ते थोडा येतोय थोडा जातोय अशा प्रकारे होते. मग बाहेर जायला जरा नको वाटते. तर खरं तर आज सकाळपासून जरा मला जास्तच काम झाले, खूप दमायला झाले मला. बसली थोडा वेळ, म्हणलं चला थोडा वेळ गप्पा मारूया. तर चला बाय बाय.